ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण एका अशा प्रश्नाचा शोध घेणार आहोत जो खरं तर अनेक साधकांच्या मनात येत असेल. प्रश्न अगदी साधा आहे. योग करण्याची पात्रता येण्यासाठी नक्की काय केलं पाहिजे? हो, आणि श्रीमाताजींनी या प्रश्नाला जे उत्तर दिलंय ना, ते योगाच्या पारंपरिक कल्पनेला म्हणजे पूर्णपणे एक वेगळी दिशा देतं. अगदी. कारण ही पात्रता कुठल्याही शारीरिक आसनांमध्ये नाहीये. नाही, ती आपल्या आतच दडलेली आहे. आणि आज आपण याच गोष्टीवर सखोल चर्चा करणार आहोत. श्री माताजींच्या मते योगाची पहिली पायरी आहे जागृत होणं. आणि आज आपण ही जागृत होण्याची प्रक्रिया नेमकी आहे तरी काय आणि ती कशी साध्य करायची हेच टप्प्याटप्प्याने उलगडणार आहोत. उत्तम. चला तर मग सुरुवात मूळ समस्येपासून करूया. त्यांच्या मते आपली सर्वात मोठी अडचण आहे अजागृती. बरोबर. म्हणजे आपण आपल्या अस्तित्वाच्या एका अगदी लहानशा भागाबद्दल जागरूक असतो की नाही? हो, दिवसभरात कितीतरी गोष्टी आपण नकळतपणे अगदी सवयीने करत असतो. आणि हीच अजागृती म्हणजे कसं आहे ना, नकारात्मक शक्तींसाठी एक मोकळं मैदान आहे. अच्छा. जेव्हा आपण जागरूक नसतो तेव्हा आपल्या जुन्या सवयी, आपले विचार, भावना त्या आपल्यावर सहज ताबा मिळवतात. आणि मग बदलासाठी तिथे जागाच उरत नाही. अगदी. पण मग प्रश्न येतो की या अजागृतीतून बाहेर कसं पडायचं? हाच खरा मुद्दा आहे. जागृत व्हा हे ऐकायला खूप सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात ते करायचं कसं? त्यासाठी श्रीमाताजी एक खूप सोपा पण प्रभावी मार्ग सांगतात. तो कोणता? स्वतःला प्रश्न विचारणं. सतत. सतत? हो, मी हे का करत आहे? माझ्या मनात हा विचार का आला? मला अशी भावना का जाणवतीये? या कृतीमागे, या भावनेमागे नेमकी कोणती उर्मी किंवा प्रेरणा आहे? म्हणजे एक प्रकारची आंतरिक गुप्तहेरी करायची, स्वतःच्याच मनाची. बरोबर. हीच ती आंतरिक गुप्तहेरी. वा, ही कल्पनाच खूप छान आहे. आणि ही गुप्तहेरी कशी करायची यावर एक जबरदस्त उदाहरण दिलंय नाही का? हो, ते अस्तित्वरूपी यंत्राचं. अगदी. की स्वतःकडे एक यंत्र म्हणून पाहायचं आणि त्याचे एक एक भाग सुटे करून तपासायचे. हो, आणि हे उदाहरण खूप महत्वाचं आहे कारण ते आपल्याला भावनिक गुंत्यातून बाहेर काढतं. म्हणजे एका इंजिनियरप्रमाणे तटस्थपणे स्वतःच्या विचारांकडे पाहायला शिकवतं. अगदी बरोबर. कारण एकदा का आपण हे विश्लेषण सुरू केलं की पुढची पायरी आपोआप येते. आणि ती म्हणजे फरक ओळखण्याची क्षमता. काय योग्य आहे आणि काय अयोग्य, काय सत्य आहे आणि काय असत्य. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय दिव्य आहे आणि काय अदिव्य. बरोबर. ठीक आहे, पण एक मिनिट. आपण स्वतःच्या विचारांचं विश्लेषण केलं, फरकही ओळखला. पण फक्त विश्लेषण करून काय उपयोग? आणि हे दिव्य आणि अदिव्य शब्द थोडे म्हणजे मोठे वाटतात. हो, बरोबर आहे. याचा रोजच्या जीवनात काय अर्थ घ्यायचा? खूप छानला प्रश्न आहे. इथे अदिव्य म्हणजे काहीतरी मोठं, राक्षसी असं काही नाहीये. मग तर आपल्या मनातले छोटे छोटे विचार आणि भावना, जसे की मत्सर किंवा क्षुल्लक गोष्टींवरून येणारा तो तीव्र राग, दुसऱ्याबद्दल वाईट चिंतनं किंवा अगदी एखादी छोटीशी असुरी वृत्ती. श्रीमाताजींच्या मते ही एक शक्ती आहे जी आपल्याला प्रगतीपासून रोखते. अच्छा. त्यामुळे फरक ओळखल्यानंतर पुढचं महत्वाचं काम आहे निवड करण्याचं. निवड. हो. जे दिव्य आणि सत्य आहे त्याचा निश्चयपूर्वक स्वीकार करायचा आणि बाकी सगळ्याला अगदी स्पष्टपणे नकार द्यायचा. पण हे तर खूपच अवघड असणार, कारण अशा भावना तर त्या तर सतत येत राहतात. म्हणजे ही काही एकदा करून संपणारी गोष्ट नाहीये. अजिबात नाही. आणि म्हणूनच श्रीमाताजी म्हणतात की पदोपदी हे द्वंद्व तुमच्या पुढे उभे राहील. पदोपदी, प्रत्येक क्षणी. प्रत्येक क्षणी ही निवड करावी लागेल. यासाठी प्रचंड धीर, चिकाटी आणि सततची सावधगिरी हवी. त्यांनी एक वाक्प्रचार वापरलाय, डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणे. म्हणजे एक क्षणही गाफील राहून जाणार नाही. नाही. अरे, हे ऐकून मला एकदम डायटिंगची आठवण झाली. म्हणजे एक दिवस गोड खाल्लं नाही म्हणजे झालं नाही. प्रत्येक जेवणाच्या वेळी तोच संघर्ष असतो, तीच निवड पुन्हा करावी लागते.
अगदी तसंच आहे हे. प्रत्येक वेळी त्या अदिव्य गोष्टीला नाही म्हणण्याची ताकद स्वतःमध्ये आणावी लागेल. हो, आणि याच सततच्या निवडीतून आणि नकाराच्या अभ्यासातून योगासाठी आवश्यक असलेली आंतरिक पात्रता तयार होते. तर या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होतीये. श्रीमाताजींच्या शिकवणीनुसार योगाचा खरा प्रवास योगा मॅटवर नाही, तर तो आपल्या मनात सुरू होतो. बरोबर. याची सुरुवात कठोर आत्मनिरीक्षण, निर्भीड विश्लेषण आणि प्रत्येक क्षणी जाणीवपूर्वक केलेल्या निवडींमधून होते. अगदी. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाते. आपण अदिव्य विचारांना नकार देण्याबद्दल बोललो, पण अनेकदा हे विचार किंवा भावना आपल्याला अगदी न्याय्य किंवा योग्य वाटतात. हो, असं होतं. उदाहरणार्थ, त्याने माझं इतकं वाईट केलं, त्यामुळे मला त्याचा राग येणं स्वाभाविकच आहे. अशा वेळी आपले न्याय वाटणाऱ्या भावनेला अदिव्य म्हणून ओळखायचं कसं आणि त्याचा त्याग कसा करायचा याचा विचार नक्की करून बघा. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.